अधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची एक संयुक्त बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये काही शहराला काही विशेष काही मोहीम सुरू करण्याची ठरलेली आहे। काही मोहीम त्वरित प्रभावाने आणि काही 3 ते 4 महिन्याचे मॉन्सून येण्याची पूर्वी काय काय आपल्याला करायचे त्याबद्दल विस्तृत आढावा आज झालेली आहे। यामध्ये सर्वप्रथम शहराला जे अवैध होर्डिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका आणि पोलीस विभाग याचे संयुक्त मोहीम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे। काम आजच पासून सुरू होईल, लेकिन एक सिस्टमॅटिक पद्धतीने उद्यापासून ते जोरात मोहीम सुरू होईल आणि 1 आठवड्यात शहराचे सर्व अशा अवैध होर्डिंग्स काढण्याची भूमिकावर आज स्ट्रॅटेजी निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दल इमिजिएट प्रभावाने कारवाई सुरू होईल। त्यामध्ये होर्डिंग्स काढणे असतील, जे प्रिंटर्स आहे, पब्लिशर्स आहे जे होर्डिंग्स अशा प्रकारचे लावतात किंवा ते अवैध होर्डिंग्सचे जे इन्फ्रास्ट्रक्चर बॅम्बूज इत्यादी ते जे लावत असते तशा सर्व प्रकारचे लोकांवर कारवाई करण्याची एक रूपरेखा ठरलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्वरित कारवाई सुरू होईल। त्यामध्ये जे जे स्टेक होल्डर्स आहे सगळ्यांशी समन्वय साधून हे कारवाई होणार आहे। आम्हाला आणि आमचे महानगरपालिका आयुक्त साहेब आणि आमचे एक आग्रह राहील पुणेकरांचे सर्वांचे की या मोहीममध्ये सर्वांनी यामध्ये प्रशासनाला सहकार्य करा आणि शहराला जे एक विद्रुपीकरणचे चित्र जे दिसत होती ते पूर्ण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम आम्ही सुरू करत आहे। याचे व्यतिरिक्त मॉन्सून मॅनेजमेंटसाठी जे जे काही उपाययोजना गरजेचे आहे, ज्यामध्ये वॉटर लॉगिंग स्पॉट्स निश्चित करणे, वॉटर लॉगिंग स्पॉट्समध्ये अ क्लास आणि ब क्लास जिथे मुख्य रस्त्यावर जे वॉटर लॉगिंग होते आणि जे इतर ठिकाणी होते अशा प्रकारचे अंदाजन 400 स्पॉट्स आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे। त्याचे पूर्णपणे मॅनेजमेंट की त्याच्यामुळे कोणताही वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा त्याचबरोबर ड्रेनेज लाईन्सचे क्लिनिंगचे एक्सरसाइज असतील, पेड वगैरे जर पडला तर त्यांना कशा प्रकारचे इमिजिएट रिस्पॉन्स मेकॅनिझम राहील त्याबद्दल पण विस्तृत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर बेवारस वाहन जे शहरात आहे त्याबद्दल निर्णय झालेली आहे की महानगरपालिकाकडून मोठ्या संख्येने टोईंग व्हॅन्स अधिग्रहित करून तसेच प्रत्येक वॉर्ड्सला 2-2, 3-3 असे स्पॉट्स जिथे डंप यार्ड्स म्हणून घोषित करून हे बेवारस वाहने त्याबद्दल काढण्यात येईल आणि ते काढण्याचे पूर्वी जे काही स्टिकर्स की हे बेवारस वाहने आपण काढा अशा प्रकारचे नोटीस पण चिपकवण्यात येईल आणि त्याचे जे कॉस्ट आहे ती ज्यांचे बेवारस वाहन आहे त्यांच्याकडून वसूल करण्याची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। त्यावर पण मोहीम लवकरात लवकर सुरू होईल। त्याचबरोबर शहराचे जे स्ट्रीट लाईट्स किंवा ओपन ग्राउंड्समध्ये जे काही बेशिस्ती किंवा गैरकायदेशीर कृत्याबद्दल काही गोष्टी समोर आलेली आहे ते सर्व महानगरपालिकाचे जे ओपन स्पेसेस आहे तिथे लाईट्स असतील, CCTVs असतील आणि ते चांगले लोकांसाठी फिरण्याची आणि बसण्याची तिथे वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एक विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे आणि तिथे आपत्तीजनक हालचालीचे विरुद्ध पोलीस विभागाकडून कडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे 100 यार्डमध्ये जे पानचे दुकान किंवा टोबॅको सेलिंग जे शॉप्स आहे ते त्याचेवर युद्ध पातळीने ते पूर्ण क्लिनिंग एक्सरसाइज सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक जे फुटपाथवर जे हॉकर्सचे प्रमाण वाढलेले आहे त्यामध्ये एक पायलट बेसिसवर FC रोडवर आणि काही आणखी ठिकाण जे आयडेंटिफाई झालेले आहे तिथे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे हॉकर्स ज्याच्यामुळे इनडिसिप्लिन बेशिस्ती दिसते त्याच्याबद्दल कारवाई होणार आहे आणि ओव्हरऑल याचे व्यतिरिक्त ओव्हरऑल कम्युटिंग टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट्स कंजेशन स्पॉट्सला
डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून आणखी काय काय जंक्शन्स इम्प्रूव्हमेंट आहे, मिसिंग लिंक्स आहे, बॉटलनेक्स आहे, त्याबद्दल पण विस्तृत चर्चा झालेली आहे. आता पुढचे काळात आमचे ठाणेदार आणि वॉर्ड ऑफिसर्स याचे पण एक बैठक होऊन कोऑर्डिनेटेड रीत्याने जी जी काही समस्या आहे त्यात शहरात त्याचे निराकरण करण्याची दृष्टिकोनातून आणि विशेष करून यामध्ये जे नवीन निर्वाचित जे कॉर्पोरेटर्स आहे त्याचे पण यामध्ये समन्वय ठेवून ओव्हरऑल शहराला एक शिस्ती आणण्याच्या दृष्टिकोनातून विस्तृत चर्चा झालेली आहे. आणि परत एकदा जे आज आणि उद्यापासून जे होर्डिंग्स बद्दलची मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येणार आहे. आम्हाला विनंती राहील सर्वांना की म्हणजे पुणेकरांना की सर्व स्तरावर यामध्ये प्रशासनाला सहकार्य लोकांनी करावे. बरोबर आहे. जसे काल आमची एक बैठक काही झोन 1 एरियाचे कॉर्पोरेटर सोबत झालेली होती आणि प्रत्येक एरियामध्ये आमचे ठाणेदार पण DCP पण अधिकारी पण उपस्थित होते आणि प्रत्येक एरियामध्ये काय काय समस्या लोकांना आहे, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून असतील, ड्रग्स किंवा अवैध धंदेबद्दलची असतील, काही बार्सचे समोर गैर हालचाली चालत असल्याची विषय असतील, ही सगळे कॉर्पोरेटर्स एक ब्रिज आहे प्रशासना आणि जनतामध्ये एक ब्रिज म्हणून आम्ही त्यांना पाहतो आणि त्याचे योग्य प्रमाणे त्याचे समन्वय घेऊन प्रशासन काम करतील या भूमिकेची आम्ही आहे आणि या दृष्टिकोनातून ऑलरेडी प्रयत्न सुरू झालेले आहे. संयुक्त विद्यमानाने आणखी असे बैठक आपल्याला पुढच्या काळात दिसतील. आता इथे आपल्यासमोर आदरणीय CP साहेबांनी जे काही मुद्दे सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त काही नवीन मला नाही सांगायचं. एक दोन गोष्टी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. बेसिकली तुम्ही जर पुणे शहराची स्थिती पाहिला तर आज आपल्या इथे डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट खूप जोरात सुरू आहे. तर आज अशी परिस्थिती आहे की शहरात बेसिकली कसं आहे की एक आपलं असतं ना की रेटलेस एक्सपेन्शन किंवा डिसिप्लिन ग्रोथ, दोन पैकी काय आम्हाला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला पण माहित पाहिजे की आम्हाला डिसिप्लिन ग्रोथ नक्कीच पाहिजे. एक असं आहे की ठीक आहे खूप जोरात काम सुरू आहे पण शहरात ज्या हिशोबाने अतिक्रमण वाढतं किंवा आपला जो काही तिथे तुम्हाला माहिती आहे की रोडची संख्या किंवा रोडचं पर्सेंटेज पण फार कमी आहे, पण तिथे सुद्धा खूप सारा बॉटलनेक्स आहे. एक तर कसं आहे की रोड पण कमी आणि दुसरा रोड कमी असताना सुद्धा त्याच्यावर खूप सारे कंजेशन बॉटलनेक्स खूप सारे आहेत. आपल्या इथे 100 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे, तसेच रिंग रोडचं पण काम आता होईल काही दिवसांनी, किंवा आपल्या इथे येणारा 3 वर्षात 28 उड्डाणपूलचं काम, हे सगळे मोठे प्रकल्प आहेत. मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला शहरात काहीतरी नवीन चित्र दिसेल. पण आमचं असं मत आहे आणि CP साहेबांचं पण असं मत आहे की आमचं जर आपण जो रोजच्या रोज प्रशासन ज्याला म्हणतो ना दैनंदिन प्रशासन जर तुम्ही चांगला केला तर मला काय वाटते की आमचं 50% प्रॉब्लेम नक्कीच मिटणार आहे किंवा संपणार आहे. एक छोटंसं उदाहरण आहे की आपल्या इथे जे काही आर्टेरियल रोड्स आहेत तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं जे काही नेव्हिगेशनल जे काही रिफॉर्म्स आहेत त्या रोडवर, तसेच काही बॉटलनेक्स कमी केल्यामुळे आणि हे रोडवर डिटेन्शन केल्यामुळे 10 ते 15% ट्रॅफिकच्या स्पीड पण वाढला. हे सगळे ऑन रेकॉर्ड्स आहे. हे काय म्हणतो याचा मिनिंग असा आहे की जर आपण दैनंदिन प्रशासनावर लक्ष दिला तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आम्ही रिझल्ट पाहू शकतो. आपण कसं आहे की नेहमी स्वच्छ पुणे म्हणतो, पण आमचं ध्येय स्वच्छ पुण्यापेक्षाही सुंदर पुणे. कसं आहे की शहराच्या बाबतीत स्वच्छता जे आहे ठीक आहे 200 ते 250 तुम्ही क्रॉनिक स्पॉट्स कमी केले किंवा तुम्ही प्रोसेसिंग चांगले केले, रोजच्या रोज आपण सेपरेशन करून कचरा उचलणे, हे सगळे खूप चांगली गोष्ट आहे. पण पुणे सारख्या ठिकाणी जो इतका सुंदर आणि इतकं चांगलं शहर आहे, तिथे थोडासा शहराचा जो इस्थेटिक्स आहे त्याच्यावर काही जास्त चर्चा होत नाही. म्हणजे तुमचे फुटपाथ आहे पण फुटपाथवर कुठेतरी रडा रोडला पडून आहे किंवा लोकांचे थर्ड सिमेंट पण पडून आहे, तिथे अतिक्रमण आहे. तर आमचं असं मत आहे की जर आम्ही खूप सिंपल जे काही भूमिका आपण घेतली की जे काही व्हायलाच पाहिजे तेच जर झाला तर 50% प्रॉब्लेम होईल सॉल्व्ह. आणि जे काही सरांनी आपल्या समोर मुद्दे मांडले हे सगळे दैनंदिन प्रशासनाशी निगडीत विषय आहे आणि त्याच्यावर कधी दुर्लक्ष पण झाला असेल ते आम्हाला मान्य करायला हरकत नाही.
पण आता महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचा जो काही एक खूप चांगला कोऑर्डिनेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की मागील 6 महिन्यात शहरात खूप साऱ्या नवीन गोष्टी तुम्ही पाहिल्या. तर आमच्याकडे इथे काही फुटपाथ दुरुस्तीचं अभियान असेल, चॅम्बर दुरुस्ती असेल, काही प्रमाणात अतिक्रमण आम्ही कमी करतो. तसेच त्याच दरम्यान आता हे जे होर्डिंग मुक्त पुणेचं अभियान जो आपण करतो आहे, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याचं आव्हान खूप खूपदा केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी सीएम साहेबांच्या भाषणात सुद्धा 5, 6 हा विषय आलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा जो शहर आहे त्याचं विद्युतीकरण होऊ नये, त्या दृष्टीने आम्ही आता एक होर्डिंग मुक्त पुण्याचं अभियान आम्ही आता सुरू करतो आहे. होर्डिंग मुक्तचा मिनिंग असा आहे की जो काही कमर्शियल होर्डिंग्स आहेत त्याच्या बाबतीत नाही, तर हे सगळे जे काही लोक आपला बर्थडेचा फोटो लावतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एक मोठा माणूस एक चेहरा आणि त्याच्या खाली 100 चेहरे, म्हणजे कोण कोणाला शुभेच्छा देतात ते पण कळत नाही. पण खूप सारा हे सगळे प्रॉब्लेम जे आपल्याकडे आहेत ते थोडासा त्याच्यावर लगाम आणण्यासाठी हे सगळे मोहीम आम्ही करतो. तसेच आपलं जो बेवारस वाहन आहे ते केवळ पोलीस डिपार्टमेंटचं काम नाही आहे, शेवटी महापालिकेकडे खूप सारा रिसोर्सेस आहे आणि पोलीस एक डिपार्टमेंटकडे सगळे जो जो काही म्हणजे गोष्टीमध्ये एक खूप चांगल्या प्रकारे ते पॉवर यूज करून आणि आपला जो महापालिकेचा रिसोर्स यूज करून शहराला खूप एक चांगला आणि सुरक्षित आणण्यासाठी आम्ही एक पुढे मोहीम घेतो प्रत्येक ठिकाणी. होर्डिंग मुक्त करणे, अतिक्रमण हे करणे, तसेच आपला जो फुटपाथ दुरुस्तीचा अभियान आहे ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये मनोज पाटील साहेबांना मी रिक्वेस्ट केला की ज्या ठिकाणी जास्त मतलब लोकांना गरज आहे अशाच ठिकाणी फुटपाथ आम्ही दुरुस्त करू. अशा ठिकाणी नाही की जिथे काही लोकांच्या म्हणजे काही म्हणजे वेगळे किंवा खाजगी स्वरूपाचे प्रोजेक्ट चालू आहेत, हे नाही. आपल्याला एफसी रोड सारख्या ठिकाणी वारंवार कारवाई करून सुद्धा तिथे अतिक्रमण मुक्त होत नाही. त्यासाठी एक वेगळ्या स्वरूपाने आम्हाला आता मोहीम घेण्याची गरज आहे. भूमिका अशी आहे की आम्ही आमचं सगळे काम करतो, नागरिकांना पण सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त शासनावर दोष देऊन काम नाही चालणार. शेवटी कसं आहे, नागरिकांची जी जबाबदारी आहे ते पण त्यांनी पडावं. आणि दुसरं जो आहे की हे आपले लोकप्रतिनिधी आहे, नवीन नगरसेवक सगळे आलेले आहेत, सगळे लोक अभ्यासू लोक आहेत, यांचा पण मदत आम्ही घेतो आहे. 165 नगरसेवक, प्रत्येक राजकीय पक्षाचे जे काही शहराध्यक्ष आहेत यांना सुद्धा आव्हान आम्ही करतो आहे आणि एक थोडासा एक खूप चांगला प्रतिनिधी त्याच्यामध्ये आमचा खूपच एक जोरात भूमिका पण राहील. तसेच लोकांना आपण आव्हान पण करणार आहोत आणि शेवटी कसं आहे की तो पुणे शहरला डिकंजस्ट करणे तसेच बॉटल नेक फ्री करणे हाच आमचा मेन ध्येय आहे.